गाड़ी पड़ ली है। साइड में मत करो, दरी में चली जाएगी। लेकान रोड है। अरे मैं महाराष्ट्र से हूँ भाई, इधर का नहीं है मैं, इसलिए तो बोल रहा हूँ मेरे को रहने की जगह रह गई तो मैं इधर ही गाडी लगा के। मित्रांनो बघा जाम झालंय, ट्रक अडकलाय मित्रांनो। तर आता ते पिकअप आता पाठीमागे जाऊ शकत नाही, अख्खा चिखल पार करून आलो मी। पुढे जायचं तर ट्रक गाडीत जाऊ शकत नाही, आडवं In PUBG you can regain yourself, you know, but here only the end, there is no comeback. मित्रांनो त्या कोंबडीच्या गाडीपासून निघालो तर पुढे इथं आल्यावर डंपर पलटी झालाय। आता कसं जायचो हे बाई, मदत कर दो मेरे को, धक्का दे दो। हा लय अवघड आहे, चलो फॉलो करा, लय अवघड आहे, सांगू शकत नाही। हे बघा पाय चाल दीदी इथं दिखाओ पेर पे, गाडीची हालत बघा काय आहे। तर काल इथं टेंट लावला होता, मला दररोज असंच होतं, टेंट वगैरे काढलं मग लक्षात येते की व्हिडिओ काढायला पाहिजे होता। इथं टेंट लावला होता, एक लय महाग रूम, इथं 1500-2000 ला रूम होती कमीत कमी। तर इथं एक कार्यालय होतं, तिथं सिक्युरिटी होता, त्याला रिक्वेस्ट केली, म्हणलं त्या कार्यालयाच्या पार्किंग मध्ये झोपू दे। ते तिथलं काय साहेब आहे काय तयार नव्हतं, तर ते सिक्युरिटीने इथं या बूथमध्ये सोय केली होती झोपायची। वॉशरूम बिशरूम ते कार्यालयाचं यूज कर म्हणला, तर थांबलो होतो इथं। तर एकदम बारवी झोप लागली, एकदम निवांत चिल मध्ये, फॅन बिन बी होतं, तसं काही गरज नाही इथं क्लायमेट, मग एक नंबर झोप लागली। चला बाय बाय मित्रांनो। तर सकाळ सकाळ आता मडगाड बसून घेतोय, ते जे बॅग वगैरे ठेवलेत ते सर यायला थोडा टाइम आहे, म्हणजे जे सिक्युरिटी गार्ड होते या बिल्डिंगचे त्यांच्या ऑफिसमध्ये बॅग वगैरे ठेवली होती, ते यायला टाइम आहे। तर तोपर्यंत हे आपलं मडगाड काल काढलं होतं ते चिखलात, ते बसून घेतो मी आता। हे माझ्या बॅगमध्येच ही आपलं स्टिक, ते स्टँडवर लावून कसं बसतंय ते तुम्हाला दाखवतो। हर हर महादेव मित्रांनो। तर मी आता मिझोरम मध्ये आहे, आणि मिझोरम मध्ये आल्यापासून मी पाहिलंय की जवळपास 90% लोक नाही सिगरेट फुकत असतात, कुणी बी लेडीज असू दे जेंट्स असू दे कुणी बी फुकत असतात। आणि पान एक प्रकारचं ते पान टाईप काहीतरी आहे, ते खात असतात आणि सगळ्यांची तोंड लाल असतात। तो ये भाई के कितने सिगरेट कितने पी लेते हो दिन के? 5 पीता है। वो दिखाओ मिजो सिगरेट दिखाओ। तर मित्रांनो हे मिजो सिगरेट म्हणून इथली ही स्वस्त आहे, 10 रुपयाला 10 आहेत। कितने का 10 का 10 है ना? कितने? 10 रुपये का 10 है, 10 रुपयाचे 10 आहेत, त्यामुळे फुकत राहतात। ये बाई बोल रहा है 10 दिन के 10 फुकता है, पर वो ऐसे वाले नहीं फुकता, वो महंगे वाले फुकता है। तर मित्रांनो तुम्हाला पाहिलं इथं सगळेच सिगरेट वगैरे ओढत असतात। हर हर महादेव मित्रांनो। तर आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा, त्यातील दिवस 51 आहे। तर 50व्या दिवशी आपली राहण्याची सोय होत नव्हती, इथं लय महाग रूम होत्या, 1500 पासून स्टार्ट होत्या। तर ह्या सरांना इथं ऑफिस होतं, मी इथं आलो, म्हणलं मला तुमच्या पार्किंग मध्ये राहायची सोय करा। ह्यांनी इथले बेसिकली सर सिक्युरिटी गार्ड आहे तिथले, तर त्यांनी मला त्यांच्या साहेबाला विचारलं, ते नाही म्हणले, मग त्यांनी मला एका ठिकाणी सेफ या ठिकाणी टेंट लावण्यासाठी जागा दिली। क्या कहना चाहोगे सर? हाँ, क्या कहना चाहेगा आप, आया रात में थोड़ा मदद किया, बस वही तो है, अब क्या करेगा, और कुछ भी तो करने नहीं सकता है। पर मेरे को आपका नेचर बहुत अच्छा लगा सर, आपने बाकी के लोग सीधा ना बोल देते थे। मैं 1-2 पेट्रोल पंप पे गया, वो बोले नहीं जमेगा, तो देख लो, तो आपने मेरा आपके साहब ना बोलने के बाद भी आपने मेरी व्यवस्था की, इसलिए आपका बहुत बहुत शुक्रिया सर। थैंक यू। आपसे मिलके बहुत बढ़िया लगा। चला बाय बाय। तर या सरांनी चहा वगैरे आणलाय, तर चहा बिस्किट खा म्हणतात, ते खाऊया। चलो पाहू शकताय कालच्या चिखलामुळे कशी गाडीची अवस्था वाईट झाली। मडगाड बसवलंय मी आता, मडगाड काढलं होतं त्यामुळे इंजिनवर सगळी घाण झाली, बघू शकताय सगळं चिखल झाला इंजिनवर।
गाडीच्या पुढच्या लाईट वगैरे पण सगळे चिखल झालाय. चाकं वगैरे सगळी बायल्यात, बॅग वगैरे पण बायल्यात, हे ड्रम वगैरे सगळंच बघले. आणि इथं थांबलो होतो मी काल, आणि हे सर आहेत, ह्यांनी मदत केली होती. ही पण सर आहेत, हे गार्ड आहेत, ह्यांनी पण मदत केली होती राहण्यासाठी. ह्यांची भाषा मला काय समजत नाही, फक्त हे सर आहेत, ह्यांना हिंदी व्यवस्थित येते, ह्यांना काही येत नाही. आमच्या दोघांचं कम्युनिकेशन करायचं म्हणलं तर हे करून देत होते. तर खूप भारी वाटलं इथं थांबून, म्हणजे लोक चांगले होते. इथं माग रूम होत्या, त्यामुळे काय मला इथं घेणं शक्य नव्हतं, तर ह्यांनी मदत केली म्हणून धन्यवाद. आपकी भाषा में बोलो कुछ. आपकी भाषा में मेरे बारे में कुछ बोलो. आपको कैसा लगा मैं? Ê, phải lúc có mò buồn thở vấn đề này phải lúc không mấy dấu đóng tê rồi câu đua này Maharashtra trong cắn lộn tụ kề जोर से यार, आवाज नहीं गई उन तक. phải lúc tụ kề triển pa आणि best friend. ओके, थँक्यू, चलो बाय बाय. मित्रांनो हे पाहू शकता आयझॉल शेअर, आयझॉल शेअर आहे. एक नंबर दिसतं इथनं वय ना, डोंगर बिंगर ढगबिग एक नंबर आहे. तिथं गाडी आहे आपली. आता इथले 3-4 स्पॉट फिरायचे आणि आपल्याला निघायचे त्रिपुराकडं. लाईटीच्या वायरीत आवाज माहिती आहे. तिथं बघा हे केलंय कंपाऊंड, तिकडून व्ह्यू चांगला येईल. बाई अंदाजा चोंग्याला विचारलं जाऊ का तिकडं, तर काय त्याला सांगता येई नाही. पाठीमागं पाहू शकताय एक नंबर शेअर आहे. चला एका ठिकाणी जायचंय. काल मी तिथनं आलो पण माझ्या लक्षात नाही नव्हतं ते फिरायचं, तर आता जाऊन पाहूया. इंजिनचा आवाज ऐका फक्त तुम्ही, याचा चैनीचा. In 150 meters, turn left onto Afai Road. मित्रांनो नादखुळा व्ह्यू आहे इथे, एक नंबर व्ह्यू आहे. एकदम भारी. इथं आयझॉल सिटीचा पूर्ण व्ह्यू येतोय. पण तो जो व्ह्यू पॉइंट आहे ना, तो व्ह्यू पॉइंट सध्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये एकाच्या हातात आलाय, त्यामुळे ते तिथं जाऊन दे नाही. तर चला, एकदम भारी व्ह्यू पॉइंट आहे. महादेव मित्रांनो, तर आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा. त्यातील दिवस आहे आज, दिवस कितवा आहे आज? दिवस 51 आहे. तर 51व्या दिवशी तुम्हाला एक नंबर गोष्ट दाखवतो. चला. आता एक दिल्लीचा भाऊ भेटला होता, म्हणजे भैया होते, ते मोठे होते चांगले, 40 वर्षाचे. ते इथं जॉबला होते पोलीस मध्ये खात्यात. तर त्यांनी मला आता घरी बोलावलं, चहा वगैरे पाजला, परत हे सफरचंद दिले, परत पावशेर काजूचं एक पॅकेट दिलं आणि 1000 रुपये दिले. तर लकीली मी फक्त ॲड्रेस विचारायसाठी थांबलो होतो. त्यांना इतकं भारी वाटलं, मी महाराष्ट्रातनं इतक्या लांब आलो, ते खुश झाले निवार. तर त्यांनी मदत केली, त्यांचं धन्यवाद. थँक्यू सर, तुम्ही पाहत असाल तर धन्यवाद. मित्रांनो, तर RK पॅराडाईजला आलोय, पण हे बंद आहे, अजून उघडलं नाही. तर चला, इथं नो एंट्री, कुत्री बित्री चावायची. चलो चलते. मित्रांनो इथं पाहू शकता, यांनी डुकरं पाळल्यात, डुकराला खायला घालतात. 4-5 डुकरं दिसतात ह्याच्यात. तर चला, इथले लोक काय बी खात्यात लागा. चलो निकलते इधर से. मित्रांनो, तर इथं थांबलोय. चेन लईच आवाज मारत होती, तुम्हाला दाखवतो मी, त्यामुळं थांबलोय. कारण काय झालंय, काय आवाज मारते काय माहिती नाही. प्रत्येक दररोज सकाळ सकाळ फिटरला दाखवतोय सही आहे बोलताय. तर आता दोन्ही चेन तर प्रॉब्लेम कळाला आहे. चेनचा नाही आवाज येत, ते स्पीडामीटरचं वायरचा आवाज येतोय. स्पीडामीटर वायर खराब झाली का गेअर खराब झालाय काय माहिती. आता चेंज करायला लागेल. इथं तर काय भेटत नाही पहाडी एरियात, ह्या गाड्या कमी. खाली गेल्यावर आसाममध्ये नाही तर बंगालमध्ये भेटल. तर बघूया. पापा की करी
म्युझियम मध्ये आलोय, आता निघतोय इथनं. सोलेमान्स टेम्पल हे फेमस आहे जरा इथलं, इथं आलोय. बघूयात काय. ऍक्सिडेंट झाला, त्या भावाच्या पायाला लागलंय, या गाडीला धडकला. क्या हुआ सर, क्या हुआ? या गाडीला धडकला वाटतं भाऊ, त्या पायाला निघायला लागलं, त्याला काय सुद्धा नाही आता. तर चला निघतोय मी, मला आधीच ऑलरेडी लेट होते. ते लई जण आहेत, त्याला मदत काय नाही. चला सुरुवात झाली. आता रेनकोट वगैरे घातलाय, तर आता फोन वगैरे आत ठेवतो आणि चालतो, कारण 107 किलोमीटर सरळ सरळ जायचे. चलो, किती राहिले अजून? लागलाय मित्रांनो, रोड ब्लॉक झालाय इथं, तर इथं साफ करायचं काम चालू आहे. इथं आपली गाडी इथं आणि मी इथे, तर अजून 1 ते 1.5 तास लागेल असं म्हणतात. 3 JCB संगत चालल्यात. आता काय होतंय काय माहिती. मी तर आलो, रोड चांगला होता आजचा, काल पडलो, आजचा रोड चांगला होता मस्त. पण इथं आल्यावर पाहिलं तर रोडचं मेंटेनन्सचं काम चालू आहे. उरकत आलंय म्हणतात, किती वेळ लावतात काय माहिती. लय डेंजर डोंगर खाली आलेलं दिसतंय. हाऊ मच टाइम? 5 वाजेपर्यंत थांबायला लागेल म्हणतात. बघू आता. हर हर महादेव मित्रांनो, तर आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा. त्यातील दिवस आहे आज 51वा. तर 51व्या दिवशी आपण मिझोरम मधनं त्रिपुराकडे जात होतो. तर रोडमध्येच मेंटेनन्सचं काम चालू आहे. 4-5 पॉकलाईन सगळंच लागल्यात आणि नीट करायचं काम चालू आहे. त्यांच्या तिथं लिहिलं आहे बहुतेक 5 वाजेपर्यंत चालू नाही होणार. त्यांनी सकाळी 12पर्यंत ओपन ठेवलं होतं आणि संध्याकाळी पण 5 ते 7 ओपन ठेवणार आहेत. नंतर काम चालू आहे. आता दुपारी 2 पासून 5 वाजेपर्यंत काम चालणार आहे. तर तुम्हाला दाखवतो. असं दगडी खाली आली होती. 4 मला तर दिसते 4 पॉकलाईन आल्यात. हे ये देख बाई. अरे मैं जा सकता हूँ क्या भाई? जा सकता हूँ क्या इधर से? त्यांना नाही कळत. चल मित्रांनो, पाहू शकता ही कलाकारी, हे डेंजर आहे भाऊ. बघा, हातानीच दगडाचे चौकन बाग करतोय 2. हाँ, करो करो करो. हाँ, तुम्हारा कौन नहीं ले रहा है, पत्थर को ले रहा है खाली. हाँ, 2 लोक लई तशी कलाकार असतात. नको म्हणतोय तो व्हिडिओ काढायला. दोन खोसले, आता मोठा एक खोसला. 3 पहिले बारीक बारीक खोलं पाडून घेतली. माग सर म्हणत होता ह्यांना आपली भाषा कळत नाही, आपल्याला त्यांची भाषा कळत नाही. बा कशी एकदम इक्वल 2 चौकोनी पाक केले त्याने, इक्वल नाही तसे. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. गाड़ी पड़ ली है, साइड में मत करो, दरी में चली जाएगी. लय घाण रोड आहे. काय झालंय, कॉन्क्रीट रोडवर माती आली. अरे ऊपर तक लेके जाओ मेरे को, मैं मडगाड़ निकाल के चला जाऊंगा. मित्रांनो, ही भाऊ ढकलत घेऊन चाललेत गाडी. चप्पल आता इथं सोडतोय, लय स्लिप आहे. ऊपर कैसा है रोड? ऐसा ही है क्या? ऐसे और से ज्यादा मुश्किल है ऊपर. चलो चलो. लय अवघड आहे तसं. हा, ही गाडीचे टायर एकदम ही आहेत. या अभी जो बारिश हुई है उसकी वजह से इतना खराब हो गया. उधर है क्या? अरे मैं महाराष्ट्र से हूँ भाई.
इधर का नहीं है मैं, इसलिए तो बोल रहा हूँ मेरे को रहने की जगह रह गई तो मैं इधर ही गाड़ी लगा के लिखे Nhìn kok ya. Pasti kering. ये दे दो। Laptop aku खराब है ये dari. बहुत साला करो। हम तो जाना पड़ेगा, ये अपना गाड़ी है। मित्रांनो लय स्ट्रगल आहे का। ठीक है हम जाते हैं। हाँ हाँ थैंक यू भैया। बंद करो बंद करो। हो गया मित्रांनो बघा जाम झालंय त्याच्यामुळं पडलो मी आता। लय ग्राउंड क्लिअरन्स कमी झाला आता। हे सगळं आपण आवळतो बॅग बांधतो आणि जातो कालच्या गत। करो बंद। मित्रांनो इतक्या खराब रोड मधनं आलोय ना, गाडीच्या दूर निघाला पार। माझा पण लय अवघड आहे। लवकर चालू आहे। ह्या दोन राज्यात इतका घाण रोड आहे ना, नॅशनल हायवे नॅशनल हायवेला असली घाण अवस्था आहे। गाडीचं मडगाड काढलं तेव्हा कुठं ते चढली गाडी, दमलो मी बी। लय अवघड अवस्था आहे। कालचा तर थांबा व्हिडिओ शेड्यूलचा काढायला लागेल। चला बाय बाय। ट्रक अडकलाय मित्रांनो, तर आता ते पिकअप आता पाठीमागे जाऊ शकत नाही। अख्खा चिखल पार करून आलो मी, पुढे जायचं तर ट्रक गाडीत जाऊ शकत नाही। आडवं येड्या भोकाच्याने आडवी लावली गाडी। व्ह्यू एक नंबर आहे पण घाचाळ आहे। मित्रांनो लका लय मेहनत लागती। वाईट अवस्था इकडं ह्या दोन राज्यातनी माझी पार जिरावली। परत माझी इकडे यायची इच्छा बी व्हायची नाही, इतकी घाण जिरावली ना। दोनदा पडलो, काल एकदा पडलो, आज एकदा पडलो, पण सेफ्टी गार्ड वगैरे हसल्यामुळे कुठं लागलं नाही, काय नाही। थोडं खाय चढलं काल, पण आज पण थोडं खाय चढलं, बाकी काय नाही। पण ठीक आहे, पार जिरावली का एवढं वाईट अवस्था झाली ना। परत मी तर सजेस्ट करेन पावसाळा येऊच नाही इकडं, काय नाही। आता मी आता इथनं ट्रिप टच करून लगेच इकडं आसामकडं निघणार आहे भाऊ, माझी जिरली पार इथं। चलो मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो नक्की करा मित्रांनो। अरे इतक्या लांब आलोय मी, इतका 2 ते 3 नाही 4 वेळा पडलो असेल मी आत्तापर्यंत। लागलं कुठं नाही, महादेव माझ्यासोबत आहे। महादेवांच्या कृपेने मला कुठं लागलं बी नाही, काहीच नाही। आणि काहीच प्रॉब्लेम आला नाही आत्तापर्यंत। प्रॉब्लेम आले ते मी सॉल्व्ह करू शकेल एवढ्या ह्याचेच आले, त्याच्या वयचे प्रॉब्लेम आले नाहीत। पण मित्रांनो तुम्ही का फॉलो करा यार। इतकी मी मेहनत घेतली माहिती का। तिथं गुडघ्या इतक्या पाण्यात, हे बघा गुडघ्या इतक्या पाण्यात, तुम्हाला दिसतंय का नाही काय माहिती, गुडघ्या इतक्या पाण्यात मी गाडी घातली होती। तिथं बी कलांडली होती ती बघा, तिरकं झालं होतं पार, मडगाड्याला चिखल लागला इतका, तरी मी तशीच आणली ओढत माहिती का। तर चला फॉलो नक्की करा मित्रांनो। अरे लय मेहनत आहे। टेम्पोवाला अडून बसलाय आता, इथं राहायचं कसं या डोंगरात। आता अंधार पडायची वेळ आली, पण काय खरं नाही आता। चला तुम्ही फॉलो करा नक्की। पण मित्रांनो यांना गडबड झाली तर ही बघा कशी काढून चालवलेत गाडी। ही कोंबड्याची गाडी अडकली भाई, भरपूर ट्रॅक आहे भाई। इसका मडगाड़ निकालना पड़ेगा, मडगाड़ निकालना पड़ेगा उसका, बाद में देखा जाएगा क्या करना है। तर आपली गाडी जाऊ दे, आपल्याला दुसऱ्याला जास्त सजेशन द्यायची गरज नाही। आपली बघा इथं गाडी, मडगाड बिडगाड काढून। मडगाड माझी चूक झाली मित्रांनो, मडगाड नाही मी काल बसवायलाच नव्हतं पाहिजे आज सकाळी माहिती का। काल जे काढलं होतं एकदम स्मूथ मध्ये मी आलो काल मडगाड काढल्यावर, आज पण स्मूथ मध्ये चढला असतं। मडगाड जाम झालं की गाडी पुढं सरकतच नाही, क्लच प्लेटवर लोड येतोय सगळं येतं, गाडीचा पुढचा ब्रेक लागले होतं आणि गाडी पडती जागेवर। ह्या बाय FZ वगैरे गाडीला जरा जास्त दिलाय ह्यांनी, त्यामुळे ह्याच्यात चिखल नाही आणि चिखल ह्याच्यात पॉवर पण जास्त आहे, त्यामुळे ती फिरवते। चला बघूया आता कसं होतंय।
इथं अजून ती गाडी काय हल्ली नाही, जवळपास अर्ध्या तासाच्या वरती थांबलोय. JCB यायच्या वाट पाहतोय. मच्छर असले घाण चावत्यात ना, काय काळ नाही दिसना बी मच्छर, पण इतकं घाण चावत्यात ना पायाला, काय सांगाय नको. लय वाईट अवस्था झाली आज, कालच्या पेक्षा बेकार. काल मी म्हणलं सगळ्यात वाईट दिवस होता ट्रिपचा, त्याच्यावर हा वाईट दिवस होता. माझ्यासोबत महादेव होते म्हणून नाही तर लय मला लय घाण लागलं असतं माहिती का. मी म्हणजे गाडीवरून पडल्यावर नाही लागलं मला, गाडी पडली आणि मी साईडला झालो आणि ते जे होते ना आपले चप्पल, ते कॉन्क्रीट रोडवर चिखल आला होता आणि त्याने असं मी फसाटलो. ते बरोबर हे आहेत ना गाड दोन्ही, त्याच्यामुळं वाचलो, नाही तर लय घाण लागलं असतं मला. गुडघा तर फुटलाच असता, कारण गुडघ्याला पार पॅन्ट वगैरे फाटली पार माहिती का, डेंजर अशी पॅन्ट फाटली. त्यासाठी उपयोगी आले सेफ्टी गिअर्स, पैसे वसूल केले सेफ्टी गिअर्सने. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो नक्की करा मित्रांनो. यार लय 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 त्रास झाला मला या 2 दिवसात माहिती का. मी जेवढा 49 दिवसात मला कुठंच त्रास नव्हता झाला ना, एवढा 2 दिवसात ह्या त्रास झाला, भयंकर असा त्रास झालेला आहे. चला काय म्हणायचं आता, या ट्रक अंधार पडल्यावर जर ह्या चिखलात चालवायची म्हणल्या माझी अक्कलच जाईल असंही. चला बाय बाय. तुम्हाला माझा स्ट्रगल पाहिला नसेल भेटला कसं मी आलो. हे बघा हे हेल्मेट मोडलंय, त्यामुळं काही ते मेघालयमध्येच मोडलंय, त्यामुळं काही मला रेकॉर्ड नाही काय तर येत गाडी चालू असताना. हे बघा या भावाचा स्ट्रगल बघा, आता तुम्हाला दाखवतो. भाऊ तरी आला आता, मोठा मोठा टप्पा पार करून आला भाऊ. ह्यांच्या गाड्या जास्त सीसीच्या आहेत, त्यामुळे पॉवर घेतात. हो बस 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 गिरा दोगे मेरे यार. बघा कशी फिरती गाडी. तुमच्या भावानं तर लय स्ट्रगल केला. तुमच्या भावाच्या गाडीची पार क्लच प्लेटची पॉवर गेली मगाशीच. जिथं मडगाड जाम झालं तिथंच क्लच प्लेटची पॉवर गेली. भाई इधर लगाओ, इधर ट्रॅक्टर आने वाला आहे. हर महादेव मित्रांनो. तर आता मी इथं किधर आहे भाई, गाव का नाम क्या है, विच टाउन, विच टाउन ट्विदम मध्ये अडकलोय जाम. निभार घाण ही झाली. पण जे आपला सागर भाऊ होता, सागर जगताप, तर त्यांनी मला ते चप्पल त्याला काय म्हणतात ते गिफ्ट केली होती मी जाताना. पण ती आता आज त्याने जीव तोडलेला आहे चिखलात, तर ती तिथंच सोडून आलेलं आहे. गाडीची बघा काय घाण अवस्था झाली. लय घाण अवस्था झाली गाडीची, काय सांगायचं. हर हर महादेव. चला फॉलो करा मित्रांनो. हा तिथं बघा समोर रोड तयार करतात बाईक जायसाठी, काही हे निघायची दिसा नाही. मग ते गेलं की इथं मदत करतात लोक आहेत, तर त्यांच्या बरोबर निघायचे. आता ये बाईक है दो, चलो आगे. 125 सीसी, 200 सीसी, 200 सीसी, उधर 200 सीसी, ती पुढची 125 सीसी, 110 सीसी. चलो मित्रांनो, तर हा रोड तयार करतात जायसाठी. आता एक ही पास झाली, ही पास झाली, हे आपले अजून सगळ्या बाईक पास झाल्या, मग सगळी लोक जातील असं वाटतंय मला. ह्यांची भाषा आपल्याला कळत नाही, आपली भाषा ह्याच्या कळत नाही. 2-3च लोक आहेत फक्त ज्यांना येते हिंदी. ये है हमारा भाई जो महाराष्ट्र पुणे से है, ऑल इंडिया टूर में जा रहा था. भाई अपना है ना, पहले बैकपैक को उतार दे. बैग पहले उतारो, सब उतार दे. नहीं तो और आ जाएगा. चलो मित्रांनो, तर बॅग बिग काढतोय सगळ्या आणि साईडला ठेवतोय, कारण गाडी तशी जाणार नाही. लय अवघड अवस्था आहे मित्रांनो, लय वाईट दिवस. अरे काय सांगायचं तुम्हाला. आवाज येतोय का नाही माझा काय माहित नाही. हे बॅग टाकतोय इथं आता, आणि हे भाऊ बघा आता मला कशी मदत करतात.
In PUBG, you can regain yourself, you know. But here, only the end. There is no comeback. आराम से भाई, आराम से. बस. ओ आराम से. उठ जाओ भाई, उठ जाओ. उतर जाओ, उतर जाओ. बेसे खींचो. For now, you stop there. Get your luggage, bro. Now you have to tie up nicely. All right, your video is ended now. Okay. त्या डंपर पासून निघालो. ते इथं डंप मित्रांनो त्या कोंबडीच्या गाड्यापासून निघालो तर पुढे इथं आल्यावर डंपर पलटी झालाय. आता कसं जायचो हे बाई मदत कर दो मेरे को, धक्का दे दो. हा लय अवघड आहे. चलो फॉलो करा. लय अवघड आहे. हर हर महादेव मित्रांनो. तर आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा. त्यातील दिवस 51 आहे. 50 आणि 51 दिवस इतका खराब होता ना काही सांगू शकत नाही. हे बघा पाय चाल दीदी दिखाओ पेर पे. गाडीची हालत बघा काय. महादेव आपले मी घरात न निघतानीच महादेवाचं नाव घेऊन निघलो होतो. त्यामुळे महादेवाच्या कृपेने मला काहीच झालेलं नाही. इतका घाण रोड होता. मी पडलो पण ह्या सेफ्टी गार्ड वगैरे मुळे मी वाचलो. इथं बघू शकताय पॅन्ट फाटली पण मला कुठंच लागलं नाही. थोडं रक्त पण नाही आलं आज. आणि अवघड आहे तसं प्रवास करणं. पण तुमचा भाऊ कळणार आहे. 19 राज्य आलाय. आता पुढचे राहिलेले राज्य पण कळणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा मित्रांनो. चला बाय बाय. आता राहायची सोय पाहायला लागेल. पेर दिखाओ दीदी एक बार फिर से. पेर पेर गाड़ी 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 दिखाओ. किचड़ किचड़. मित्रांनो तर आज लय लेट झाला. मला जिथं जायचं होतं त्या ठिकाणी पोहोचूच शकलो नाही. हे बाई आहे त्या बाई माझ्या बरोबरच होता. त्यांनी मला इथं राहण्याची व्यवस्था केली. तर बॅग वगैरे आणल्यात तुम्हाला दाखवतो. वगैरे आणलं त्यातला आता स्लिपिंग बॅग आणि टेंट काढून स्लॅपवर जायचे. आणि इथं रेनकोट वगैरे धुवून सगळं ठेवलंय अडकावलंय. आणि हे पण पाहू शकता इथं मडगाड पण धुवून ठेवलंय. गाडी इथं लावलेली आहे. ती आत लावू व्यवस्थित आता. तर चला मला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो नक्की करा मित्रांनो. बोलो सर. आपका मालिक है, घर मालिक है. ओके ओके. रास्ता तो बहुत अच्छा है ना. इधर तक तो 80 किलोमीटर होने से हाँ चलेगा. ओके ओके. और मैं कल आसाम पहुंच सकता हूँ क्या उधर जाके? 200 क्या सर? ब्लैक कॉपिंग सब ब्लैक कॉपिंग है. ब्लैक कॉफी मतलब सब अच्छा है क्या? अच्छा है. आज के जैसा ये कीचड़ कीचड़ है क्या? तो अलग अलग तो कीचड़ कीचड़ मिट्टी 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 तो हो जाएगा. मिट्टी तो थोड़ा थोड़ा है. ओके ओके. मिट्टी तो थोड़ा ओके, थोड़ा है ना. स्लिप तो हाँ हाँ स्लिप तो स्लिप थोड़ा है. स्लिप लूज. हाँ हाँ मिट्टी लूज का है ना. ओके 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 थोड़ा थोड़ा है ना. ओके ओके. मित्रांनो तर बेसिकली काय झालं मी इथं मला हे दादा होता मला वाटतं दिसतंय टॉवेल घेऊन चाललेला.
त्यांनी माझ्याबरोबर होता तिथं जाममध्ये. तर ते म्हणला, त्याला विचारलं मी कुठं राहू, त्यांनी हॉटेल बिटेल विचारलं, 2000 होतं. त्याला म्हणलं माझ्याकडे पैसे नाहीत. तर त्यांनी म्हणला घरी थांब माझ्या. तुम्ही त्यांच्या घरी ये, ते त्याचे पप्पा आहेत, त्याचे अंकल आहेत, त्याची मम्मी. तर त्यांनी जेव्हा म्हणले, पण मी म्हणलं मी आणलंय माझं माझ्याकडं. काल सकाळी मला एका जणांनी ड्रायफ्रूट्स दिले होते, ते खाणार आहे. आणि ओके. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. हे दोन्ही बहुत अच्छे दोन लोक. हर महादेव मित्रांनो, शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला, तुमचं सगळ्यांचं धन्यवाद. आणि ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा. आणि तुमच्या कमीत कमी 2 मित्रांना पाठवा ज्यांना फिरायची इच्छा आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे माझ्याकडे तेवढी गट्स होते, सिच्युएशन आली तर त्याला हँडल करायचे, कसं राहायचं काय करायचं ते सगळं माझ्याकडं प्लॅन होता. त्यामुळं मी सर्वाइव्ह करू शकलोय. तर तुम्हाला फिरायचं असेल तर एकट्याने फिरू नका, ग्रुपनी जावा, तर ते बेस्ट राहतं. अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही काही पण सोल्युशन काढू शकता. तर मला भेटलेली माणसं सगळी चांगली भेटली, त्यामुळं मी सुखरूप त्या चिखलातनं निघू शकलो. तर चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा.